श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। निषेध आज 19 तारखेला घडलेला जे आज ते 24 ते 27-28 लोकांचा गोळ्या घालून निष्पाप खून केलेला आहे त्यांना, त्याच्यासाठी मी निषेध करतोय। तर श्रीगोंदा स्टँड ते तहसील कार्य तिथपर्यंत भव्य असा मोर्चा नेतोय आणि माझ्या एंटी करप्शन ब्युरो ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जिंदाल साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली व दिलीप नामदेव सोनवणे राष्ट्रीय उपाध्यक्ष, तर माझे टीम महाराष्ट्रात 36 जिल्हे 354 पैकी टीम आहे। तरी अमित शहा आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेब तर त्यांच्या नेतृत्वाखाली ही टीम चाललेली आहे। तरी मी ही निषेधार्थ करतो की ही फुलबाम झालेले जे घटना घडलेले ह्याच्यासाठी मला भव्य मोर्चा असा घ्यावा असं माझ्या मनाला वाटलं। आणि ज्यांना बी महाराष्ट्रातून ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांना पण माझी महाराष्ट्रातून विनंती आहे, त्यांना बी यावा आणि माझे सहकारी मित्र त्यांना बी मला सहकार्य करावा आणि माझे एंटी करप्शन ब्युरोचे जे बी लोक आहेत तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात सगळे लोक आहेत त्यांना बी इथं यावं ही विनंती सर्वांना करतो। आणि जाहीर सांगतो, मोहम्मद बाबाच्या इथं देवस्थान आहे, तालुक्याचं नसताना, जिल्ह्याचं नसताना, गावातलं नसताना महाराष्ट्राचं देवस्थान आहे, त्यांना सुद्धा माझं पूर्णपणे पाठबळ आहे ही व्यक्त करतो। आणि सगळ्यांनी यावं पुन्हा मी धन्यवाद देतो। आणि माझ्या ह्या मोर्चासाठी स्टँड ती तहसील कार्यालयापर्यंत यावं असे सर्वांना हात जोडून कळकळीची माझी विनंती आहे। या मोर्चामध्ये सहभाग घेऊन माझ्यासाठी नसताना त्या लोकांसाठी जे 24, 25, 27, 28 लोक मारले त्यांच्यासाठी यावं ही विनंती। ऑफ इंडिया चा जिल्हा अध्यक्ष शीर्षक अहमद, मी एंटी करप्शन ऑफ ब्युरो चा जिल्हा अध्यक्ष बोलतो, बशीर शेख। हा जी भ्याड हल्ला झालेला आहे पुलवामामध्ये याचा निषेध व्यक्त करतो आणि आम्ही एसटी स्टँड ते कचेरीपर्यंत मोर्चाचं नियोजन बांधणी केले, जर पूर्ण समूहाने आम्ही मोर्चा नेणार आहे केवळ हा निषेध करण्याकरता। आणि ह्या भ्याड हल्ल्याला बीजेपी सरकारने कडेशेकडे यामध्ये जे 28 जण ठार झालेले आहेत हे याची दक्षता घेऊन सरकारने कडे कारवाई करावी आणि याच्यामध्ये परत अजून कोणी हे नाही व्हावं याच्याकरता सगळे इंडियन आर्मीने सुद्धा सहभाग घ्यावा, कडेशेकडे उत्तर द्यावा। ह्या बीजेपी सरकारने सुद्धा याचं प्रत्युत्तर द्यावा, इथून पुढे अशी नाही व्हावा याच्याकरता सरकारला विनंती करतो। बीजेपी